मोठी बातमी, वंदे भारत एक्सप्रेस ही आता नांदेडहून धावणार आहे। वेळ बदलल्यानं छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांना त्रास होणार आहे। नांदेडसाठी संभाजीनगरवर अन्याय होतोय। प्रवाशांचा हा सूर सध्या ऐकू येऊ लागलाय। छत्रपती संभाजीकरांसाठी सुरू केलेली हक्काची वंदे भारत एक्सप्रेस अगोदर जालना आणि आता पुन्हा नांदेडपर्यंत पळवण्याचा घाट घालण्यात आलाय। या ट्रेनमुळे मुंबईला एका दिवसात जाऊन येऊन काम करून घेता येत होतं। मात्र नांदेडकरांसाठी नवीन रेल्वे सुरू करण्याऐवजी या ट्रेनचा विस्तार आता नांदेडपर्यंत करण्यात आलाय। त्यामुळे 20 लाख लोकसंख्या असलेल्या छत्रपती संभाजीनगरवर अन्याय प्रवासाचा वेळ वाढणार आहे। तर ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्यानं अनेकांना वेटिंगमध्ये राहावं लागणार आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधून मुंबईसाठी एकतरी रेल्वे सुरू ठेवावी अशी मागणी मराठवाडा रेल्वे कृतीनं केलेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरवरून धावणारी ही वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावली जाणार आहे। वंदे भारत आता नांदेडहून धावणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे 20 लाख लोकसंख्या असलेल्या छत्रपती संभाजीनगरवर अन्याय केला जातोय असा सूर ऐकू येऊ लागलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेडहून धावणार आहे, संभाजीनगरकरांचं काय नेमकं म्हणणं? नक्कीच अंकिता, जर पाहिलं वंदे भारत ही जालना या ठिकाणाहून धावणार होती। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही ठिकाणच्या प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी योग्य प्रवास होता। मात्र आता रेल्वे प्रवाशांचे जे आहे ते पुन्हा नांदेडहून छत्रपती संभाजीनगर असा प्रवास जो आहे तो वंदे भारतचा सुरू केलेला आहे। त्यामुळे नांदेड आणि जालना इथपर्यंत जे आहे ते वंदे भारतची संपूर्ण तिकीट जे आहे ते बुक होणार आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधून जी लोकसंख्या मुंबईला जाण्यासाठी वंदे भारतची तिकीट जे आहे ती मिळणार नाही। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर मधूनच जे आहेत वंदे भारत सुरू ठेवावी अशी मागणी जी आहे ती आता प्रवाशांकडून केली जात आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।